आज आपण चिकन कॅबेज रोल बनवणार आहोत। हे एकदम बनवायला पण सोपं आणि खायलाही एकदम टेस्टी लागतं। मुलांना तर हे नक्कीच आवडेल, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण रोल बनवण्यासाठी कोबीची ही वरची पाने काढून घेऊया। आपण ही हळूहळू काढून घ्यायची, म्हणजे ही फाटणार नाहीत आणि व्यवस्थित निघली जातील। हे आपल्याला जेवढी हवी आहेत तेवढी पाने काढून घ्यायची। आता मी इथं पाने ह्याची कोबीची काढून घेतलेली आहेत। आता आपण ह्या कोबीच्या पानांचा वरचा जो जाडसर असा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा, म्हणजे रोल व्यवस्थित होतील आणि खायला टेस्टीही लागतं। तर आपण राहिलेल्या सगळ्या पानांचं असंच काढून घेऊया आणि हे आपण पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया। आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथं पाणी उकळून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण ही कोबीची सगळी पाने घालून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटं आपण हे कमी गॅसवर ही पाने शिजवून घेऊया। 5 मिनिटं शिजल्यानंतर आपण गॅस बंद करून ही पाने पाण्यातून काढून घेऊया आणि हे आपण एका चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊया। आता आपण तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूया। तर इथं मी चिकन घेतलेलं आहे, इथं खिमा घेतला तरी चालेल। मी चिकन थोडं चॉपरमधनं चॉप करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला शिमला मिरची पण घालायची आहे। मी इथे 1 शिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे। यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा तूप घालून हे आपण मिक्स करून घेऊया। आता आपण कोबीची पान घेऊया आणि ते भरून घेऊया। तर ही आता पानं पण थंड झालेली आहेत, तर त्यामध्ये आपण चिकनचं स्टफिंग भरून घेऊया आणि असा मी दाखवते तसा रोल करून घेऊ। असेच आपल्याला सगळे राहिलेले रोल करून घ्यायचे आहेत। आता मी इथं राहिलेले सगळे रोल करून घेतलेले आहेत। आता आपण हे वाफवून घेणार आहोत, तर त्यासाठी मी इथं चाळणीमध्ये हे सगळे रोल घालून घेतलेले आहेत। आता हे आपण 20 मिनिटासाठी कमी गॅसवर चांगलं वाफवून घ्यायचं, म्हणजे चांगले शिजले जातील। आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि हे तयार झालेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया आणि हे थोडे फ्राय करून घेऊया, किंवा तसेच खाल्ले तरी चालेल। इथं तव्यामध्ये 1 चमचा तेल सोडून आपण हे सगळे रोल ठेवून घेऊया। हे मीडियम गॅसवर आपण दोन्ही बाजूंनी छान असे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे हे टेस्टला पण छान लागतात। आता इथं भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूंनी, तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सॉससोबत सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।